बीडच्या गेवराई शहरातील वाणी मंगल कार्यालय परिसरामध्ये मध्यरात्री एका घराला भीषण आग लागली। या आगीमध्ये घरातील सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालंय। महिनाभरापासून घराची वास्तुशांती महिनाभरापूर्वीच घराची वास्तुशांती झाली होती आणि महामुनी कुटुंब देवदर्शनासाठी गेला असताना हा स्फोट झालाय। यानंतर बघूया 3 मिनिटात 30 बातम्या। सुवेंदू अधिकारी प्रशासनाच्या कारवाईनंतर बंगालमध्ये खळबळ उडाली आहे। सीमेवर बांगलादेशी नागरिकांचा जमाव पाहायला मिळाला। हातात आपली कागदपत्र घेऊन सीमेवर सगळे बांगलादेशी एकवटले होते। लखनौच्या कसमंडीमध्ये मशिदीवरून वाद निर्माण झालाय। सुंदरकांड पठणासाठी हिंदू महासभेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि पोलिसांची झटापट झाली। दिल्लीमध्ये क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली आहे। बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आले। दहशतवादाचा निषेध करण्यात आलाय। दिल्लीमध्ये क्वाडच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक पार पडली। बैठकीनंतर संयुक्त निवेदन जारी करण्यात आलंय। विशा शर्मा मृत्यू प्रकरणामध्ये सीबीआयची मोठी कारवाई पाहायला मिळाली। सीबीआयने एफआयआर दाखल केलेली आहे। भोपाळ पोलिसांकडून प्रकरणाचा ताबा घेण्यात आला। मुर्शिदाबाद आणि मालदा इथं स्थानबद्धता केंद्र सुरू करण्यात आले। 9 बांगलादेशींना मालदा इथल्या केंद्रामध्ये पाठवण्यात आले। उत्तर प्रदेशातील टोल प्लाझावर देशभक्तीपर गीतं वाजणार आहेत। मुख्यमंत्री योगींनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले। उत्तर भारताला उकाड्याचा विळखा पडलेला आहे। दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटांबाबत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात 2 रुपयांनी वाढ झाली आहे। 12 दिवसांमध्ये चौथ्यांदा ही दर वाढ झाली आहे। अत्याचार प्रकरणातील दोषी गुरमीत राम रहीम पुन्हा एकदा तुरुंगाबाहेर आलाय। दोषीला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आलाय।